नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट बाप आहे म्हणून. लेखक अनामिक. काही दिवसांपूर्वी मी पुण्यात असताना एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसलो होतो. माझ्यासोबत 4 जण क्लास 1 दर्जाचे अधिकारी बसलेले होते, तर काही उद्योजक आणि समाजसेवकही होते. एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलणं सुरू झालेलंच होतं आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रीनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता. मी सर्वांना चेहऱ्यानं खुणवून विनंती केली आणि फोन उचलला आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हटलं, "बोला अण्णा, काय म्हणताय?" तर पलीकडून अण्णा म्हणेल, कुठं आहेस?" मी म्हटलं, पुण्यात आहे अण्णा." "अण्णा, जरा मीटिंगमध्ये आहे." अण्णा म्हणाले, "अरे ते असू दे, काय खाल्लंस का बाबा पोटाला?" मी होय म्हटलं. अण्णांनी फोन ठेवला. आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं आणि लगेच 5 मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला. मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला. पलीकडून अण्णा म्हणाले, "हे बघ, येताना किलोभर श्रीखंड, जिलेबी." "हो हो हो अण्णा, मी आणतो, नक्की आणतो." परत फोन ठेवला. मीटिंग सुरू झाली आणि परत लगेच 2 मिनिटांनी अण्णांचा फोन परत आला. मी शांतपणे पुन्हा फोन घेतला. पलीकडून अण्णा म्हणाले, "अरे ते टीव्हीचा रिचार्ज संपलाय, तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच." "होय अण्णा, करतो लगेच." असं म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला. तर लगेच परत फोन आला. अण्णा परत म्हणाले, आलाय, बॅलन्स चालू झालं." मी, "बरं अण्णा," असं म्हणून फोन ठेवला. सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला. मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारला, "अरे ते भारताची मॅच केव्हा आहे?" "साऊथ आफ्रिका सोबत आहे नवात." त्यावेळी वर्ल्ड कप सुरू होता. अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे. मी बाजूच्या एकाला विचारलं, "सर, कधी आहे हो साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच?" त्यानं त्या तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून. मी तसंच अण्णांना सांगितलं. मग अण्णांनी परत फोन कट केला. 4-5 वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय अण्णा शांत बसत नाहीत, ही सवय मला माहिती होती. आता 2 तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो, "सर, आता करू सुरू." माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदललं होतं याची जाणीव मला झाली होती. पण मी काय लोड घेतला नाही त्याचा. मीटिंग संपली. मीटिंग संपल्यावर नाश्ता आला. नाश्ता करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिस कॉल पाहत होते आणि मला ते समजावं म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते. माझ्याही फोनवर 7 ते 8 अनोळखी नंबरवरून आलेले मिस कॉल दिसत होते. मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाश्ता पोटात ढकलू पाहत होतो. त्यातलं एक जण मला म्हणाला, "दादा, एक बोलू का? रागवू नका, पण मीटिंग सुरू असताना फोनवर लई बोलला तुम्ही बघा, लई बोलला. आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्त्वाचंही नव्हतं. तुम्ही मीटिंग संपल्यावरही बोलू शकला असतं की त्यांना." त्याच्या सुरात सगळ्यांनी सूर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले. त्या सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी फक्त इतकंच म्हटलं, "आज बापाचा आपल्याला दिवसातून 1000 वेळा कॉल येतोय, यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही साहेब. आणि साहेब, मी जर फोन उचलला नसता ना, तर किमान 2 तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता. साहेब, आज बापाचा फोन येतोय, उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबरवर कॉल येणार नाही हो. हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही. आणि साहेब, मीटिंग, कार्यक्रम वगैरे होतच राहतील हो." माझं बोलणं सुरू होतच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला. मी पटकन उचलला आणि स्पीकरवर टाकला. अण्णा जोरात बोलत होते, "अरे ते येताना श्रीखंड, जिलेबी."
मी शांतपणे होय म्हटलं आणि फोन ठेवला. त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले. सगळेजण शांत झाले. डोळे पुसत ते म्हणाले, खरं आहे तुमचं. मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची याची आज मला जाणीव करून दिलीत तुम्ही. पण आता आता वेळ निघून गेली हो. आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा, नाही येत. कारण वडीलच गेले की हो निघून, पार पार दूर निघून गेले, रेंजच्या बाहेर गेले. सर्वांचे डोळे पाणावले आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंजमध्ये आहेत त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरुवात केली. का कुणास ठाऊक, पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले. मात्र परांजपे सरांचा हंबरडा आतल्या आत बापाच्या आठवणीत हंबरत राहिला. आम्ही बाहेर पडलो. सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हणजे रुपेशला फोन केला. पलीकडून रुपया शिवी देतच म्हणाला, काय रे नालायका माणसा, आज आठवण आली का तुला? मी पण तसाच शब्द फिरवत म्हटलं, नालायका कोथरूडला ये ना, श्रीखंड जिलेबी अण्णांना घेऊन यायला सांगितलंय त्यांनी. तसा रुपया हसत म्हणाला, मी तुला फोन करणारच होतं रे, कारण अण्णांचा मला फोन आला होता मगाशीच. जा जा येतो घेऊन बरं का. तासाभरानं रुपया सगळं घेऊन आला. मित्र हो, बापाचा फोन येतोय ना तर दुनिया गेली उडत. बापाचा फोन उचलायचा आधी तुमची मीटिंग, तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाही आहे. दुनिया जिथं आहे ना तिथंच असणार आहे. पण पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर. तिथून बाप फोन करू शकणार नाही, लक्षात ठेवा. त्यावेळी कितीही तडफडून वाट बघितली ना तरी स्क्रीनवर हा नंबर येणार नाही येणार हा नंबर. म्हणून दोस्ता, दुनियेला जरा वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं, बस इतकंच सांगायचं होतं मला. ऐकून झालं असेल ना तर पहा, वडिलांचा मिस कॉल पडलाय का, बघा. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.